जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तू तुझ्यासोबत काही चांगला नाही वागत. किती वेळा तुझ्यासोबत भांडणं करते मी, माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे ना. मग आता तो तुला नाही नंदवणार. पा तू याच ऑफिसमध्ये पूर्वी बॉस म्हणून बसायचो मी, आणि आज इथे मी कोणालाही नकोसाच झालो. याला म्हणतात कर्माची फळं. हे तू बरोबर म्हणतेस राधिका. नाही तू बघ ना, हे नारकर जेनी वगैरे माझ्या मागे मागे असायचे सतत पूर्वी. आनंदला हाताला धरून मी सगळं शिकवलंय ग. नाही तरीही तुम्हाला ही संधी दिली. तुमच्या कॅलिबरचा वापर इतर गोष्टींकरता न करता कंपनीच्या फायद्यासाठी करा. ज्या माझात मला इथून हाकललंयस ना राधिका, तो माज आता मी कसा उतरवतो ते बघच तू. इथे काय करते? म्हणजे राधा, आपलं भेटायचं ठरलं होतं. मी मेसेज केला होता तुला. हे बघ सौमित्र, मला नाही वाटत आता की आपण असं सारखं भेटावं आणि बोलावं. मैत्री वगैरे सगळं ठीक आहे, पण जरा अति होतंय. राधा, काय झालंय सांग. करतो ना. ऑरेंज बाबा टी घेणार का थोडासा? तुला काय एकदा सांगितलं कळत नाही का? मला तुझ्या हातचं काही नकोय. राधिका, हा घे टी. नकोय मला. घे ना यार, मी इतक्या मेहनतीने हा टी केलाय, कोणीच नाही पिते. कळत नाही का तुला? ती नाही बोलते ना. चल इथून आत चल. थोडेच दिवस केले मी, आता माहितीये ना तुला, इतकं छान सगळं मॅनेज करतो आपण. आता थोडेच दिवसांचा प्रश्न आहे ना, म्हणजे मग सगळं ओके होईल. आणि मग 300 करोड आपले, आणि मग आपण जाणार फॉरेनला. ये बेबी. तीच करतोस ना मला सुनबाई म्हणून? मी नाही म्हटलं सुन. सुन बाय. मला भेटायला ये, मला बोलायचंय. मी नेहमीच्या कॅफे जवळ वाट पाहत. नक्कीच सौमित्रचा मेसेज असणार. काल काहीतरी बिनसलं होतं दोघांच्या मध्ये. प्लस माझं, मी काल सौमित्राला सगळं सरळ सरळ सांगायला हवं होतं. आता तो खरं काय ते कळेपर्यंत हे असंच वागा. तुला राधिका बहिणींमध्ये इंटरेस्ट नाही आहे, पण या फेजमध्ये राधिका बहिणींसोबत तो होता आणि त्याच्या मनात राधिका बहिणींसाठी फिलिंग्ज आहेत. मला कळतं रे, राधिकाला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे. आणि सौमित्र सारखा माणूस जर तिच्या आयुष्यात आला तर त्यासारखी चांगली गोष्ट नाही. आता तुम्हीच माझ्या हाती आयती संधी दिलीत म्हटल्यावर आता मी तुम्हाला याच्यात गुंतून ठेवून माझं काम कसं काढून घेतो बघाच तुम्ही. तुझ्या सासरी काय घडतंय? गॅरी फायनली गेला का ऑफिसला? हा जायला लागला तो. गुड फॉर नथिंग दिला ना त्याला जॉब. तुमच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आपण शेतकरी संघटनेला जमा झालेली 35 करोडची रक्कम देतो. 35 करोड? सम्या, हाँ बोल सम्या. आनंद गुज्जू भाई केम छो? पहली नजर में हो गया है तुमसे प्रेम छे. पहली नजर में हो गया है तुमसे प्रेम छे. केम छो गुज्जू भाई? मी बरं आहे. तुला काय झालं? एवढं वेळ लागलाय का तुला? नाही, मला वेळ लागलाय. आनंद, मला वेळ लागलाय. मला वेळ लागलाय. मला वेळ लागलाय. अरे सम्या, तू वहिनींना प्रपोज केलंस की काय? नाही ना, प्रपोज नाही केलंय, तरी पण मला एवढं वेळ लागलाय. म्हणजे मग प्रपोज केल्यावर मला केवढा वेळ लागेल? नाही केलंस प्रपोज मग? अरे तुला माहिती का काय झालंय? मी असा आपला जनरल आपल्या घरात बसलो होतो, असा ला 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 करत तेवढ्यात दाराची बेल वाजली. दारात एक माणूस होता बुके घेऊन. म्हटलं मला कोण पाठवणार आहे इंडियात बुके म्हणून. मी आपला सहज हातात घेतला. आपला बघायला कोणी बाबा पाठवलाय बुके. बघ, तुला माहिती का कोणी पाठवलाय बुके? गुज्जूबाई, मला राधाने बुके पाठवलाय. असे रेड रोजेस, असे व्हाईट पण रोजेस आहेत, आणि असं तिने बुके पाठवलाय. आणि त्याच्यावर असं लिहिलंय, सौमित्र आय एम रिअली व्हेरी सॉरी, मला तुला भेटायचंय, उद्या आपण भेटूया म्हणून. राधाने. राधा, माय लव्ह, माय हार्ट, माय गुजूबाई, आता ना मी काय करणार आहे माहितीये का? मी आता ठरवलंय, म्हणजे तो क्षण आलाय ज्याची मी आतुरतेने वाट बघत होतो. सो मी आता ती अंगठी घेणार. अंगठी?
अरे इतके दिवस ती अंगठी घेऊन फिरत होतो, आता ते कुठे ठेवली मलाच आठवत नाही. आता ती अंगठी शोधणार मी, अशी अंगठी ठेवणार, अशी समोर ठेवणार आणि राधा ही बघ, ही राधा. हा हे बघ, राधाच्या असं डोळ्यात डोळे असे घालून बघणार आणि म्हणणार राधा हे खूप कोरडं होतं, हे खूप कोरडं होतं. मी कसं करेन माहितीये का? अंगठी, राधा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, लग्न करशील माझ्याशी? ए गुज्जूबाई, अरे ऐकतोस ना तू? अहो मी ऐकतोय, बोल ना. अरे मग रिॲक्ट हो ना यार काहीतरी. मी इथे आनंदाने बोंबलतोय आणि तू असं रिॲक्ट पण नाही होतेस यार. मला काहीतरी वेगळं वाटतंय. नक्कीच हा बुके राधिका वहिनीने नाही, गुरुला पाठवला असणार. अरे यार गुरु, तू खूप घाई करतोयस यार. मला काळजी वाटते. या सगळ्याचा अतिरेक व्हायला नको. गुरुच्या अशा वागण्याने दोन मन जुळण्याऐवजी असं होऊन चालणार नाही. अरे गुज्जूबाई, आनंद, अरे काय बोल ना काहीतरी. हा बोल, ऐकतोय. कसले विचारतेस तू? नाही मी ना सम्या, ते तो जो बुके आहे ना. हा बुके. तुझा विश्वास नाही बसत आहे माझ्यावर? हा तुझा विश्वास नाही? अरे खरंच राधा, तुला फोटो पाठवतो थांब. त्याच्यावर लिहिलेलं आहे राधिका असं. राधानेच मला बुके पाठवलं, मी तुला फोटो पाठवतो. काय यार तू, अरे यार उद्या मी प्रपोज करणार आहे आनंद. विश मी लक, विश मी लक. हो, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. आणि ऐक बघ, जेनीला तू नको सांगू, मी फोन करून सांगणार आहे. ओके ओके ओके, माय प्लेजर. थँक्यू. गुड नाईट. खूप सुंदर दिसत आहे तुला रंग. छान, एकदम मस्त साडी बडी आहे. हा भाई, काही खास बात आहे का? मी शनायाला भेटायला जाताना जसं खोटं बोलायचो ना, तशी आता ही पण खोटं बोलेल. ऑफिसमध्येच जायचंय. आणि हा, त्याच्या आधी मला सौमित्राला भेटायला जायचंय. हाँ, फ्रेंड्स बुके कॉर्नर. हाँ बोलिए मैडम. तो यहाँ पे आपने एक भेजा था गुलमोहर सोसाइटी में. हाँ मैडम, एक आदमी आया था कल. हाँ, पर उस आदमी का नाम क्या है? गुरुनाथ सुबेदार. मीन्स गॅरीने राधिकाला बुके दिला रेड रोजेसचा. सौमित्र, हे काय लिहिलंय याच्यावरती? हे काय लिहिलंयस तू? हे बघ, हे असं काही होणार नाही. काय तुम्ही भांडता काय? कुठे चाललीस? हा केक मीच पाठवलाय. काय? सौमित्रचं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला कळावं म्हणून. अगं तिला एवढं मी सांगती, पोर जन्माला घालशील तर म्हातारी पागळेल का नाही? तर म्हणती कशी, नाही आमच्या ह्यांना नाही पटायचं. नवरा किंवा बायको यांच्यामधल्या एकाने जरी मनाव घेतलं का नाही, तरी आपोआप गोष्टी पुढे होत्यात बघा. आता मी जाऊन भैयांशी बोलतीच बघ आणि त्यांना सांगती तुम्हीच काय तर मनाव घ्या म्हणून. मामी, तुम्हीच त्या भैयाला पटवून द्या. तुम्हाला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. बरं झाला चुलीत टाकलंस. उडदात ना अण्णांच्या अंगावर येणारा सगळा परत फिरला आहे. तू काय एक वस्तू देती ती देवासमोर ठेव. बाय, या कोणी ठेवल्या? देवासमोर हे असं एवढं ठेवसा नसता. दुसरी गोष्ट, शंभूराजे वेशी बाहेर देखील जाणार नाही, गड उतार होणार नाही आणि या गोष्टी अत्यंत काटेकोरपणे पाळायच्या आहेत. पाळल्या नाहीत तर अनर्थ होईल. राजन सदरेवर नाहीत. सदरेवर नाहीत, महालेही नाही. मग गेले कुठे? मला सांग, ईशा ऑफिसमध्ये आली होती? तुम्हाला माहिती नाहीये? नाही, आणि माझ्या डॉक्युमेंटच्या कॉपीज तिला कशासाठी हव्या होत्या? मिसेस सरंजामे म्हणत होत्या की त्यांना वोटर्स कार्डसाठी डॉक्युमेंट्स हवेत म्हणून. ती तिकडे इलेक्शन ऑफिसमध्ये गेली आणि तिला कळलं तर? तरी मी तुला सांगत होतो वोटर ID बनवून घे, गरज नाही म्हणालास. आहे म्हणाला पासपोर्ट. आता तिला कळालं की तू विक्रांत सरंजामे नाहीयेस, गजा पाटील आहेस. तर मला असं कळलंय की माझ्या मिस्टरांचं नाव नाहीये मतदार यादीमध्ये. काय नाव त्यांचं? विक्रांत सरंजामे. उद्याच्याला तुम्हीच जिंकून येणार. मी पॉझिटिव्ह आहे, पण काय होईल काय नाही काय माहिती. निकाल काही लागू द्या, मी गावासाठी काम करायचं सोडणार नाही. तुम्ही 100% प्रयत्न केलेत ना. आता बाकी बार देवावर सोडायचा.
सुरेखा वहिनी आणि अंजली या दोघींनी छुपी युती केली आहे. हे सगळं त्या अंजलीचं काम आहे. त्या अंजलीला नाही सोडायचं आता. दुश्मनाचा दुश्मन तो दोस्त. मी काढतो काटा. मला माझा वैशिष्ट्य करायचा आहे.